नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे हनुमान विवाह कथा. हनुमान दर 41 वर्षांनी इथे येतात लोकांना भेटायला. आणि प्रभू श्रीरामांनी शेवटचे आध्यात्मिक ज्ञान हनुमानांना काय दिले, तर ही कथा आणि माहिती घेऊन आली आहे. हनुमानांबद्दल असे मानले जाते की ते बाल ब्रह्मचारी होते, पण भारताच्या काही भागात विशेषतः तेलंगणामध्ये हनुमानांना विवाहित मानले जाते. या भागात प्रचलित समजुतीनुसार हनुमानांच्या पत्नीचे नाव सुवर्चला असून ती सूर्यदेवांची कन्या आहे. याशिवाय पराशर संहितेत हनुमान आणि सुवर्चला यांच्या विवाहाची कथाही आहे. हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात आहे. ते एक प्राचीन मंदिर आहे. हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांची मूर्ती येथे आहे. येथील श्रद्धा अशी आहे की जो कोणी हनुमान आणि त्यांच्या पत्नीचे दर्शन घेतो त्या भक्तांच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते. खम्मम जिल्हा हैदराबादपासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी हैदराबादहून योग्य वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत. हैदराबादला जाण्यासाठी देशातील सर्व प्रमुख शहरांमधून बस, ट्रेन आणि विमानांची सुविधा सहज उपलब्ध आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. पराशर संहिता ही तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात लोकांच्या श्रद्धेचा आधार मानली जाते. पराशर संहितेत हनुमान अविवाहित नसून विवाहित असल्याचा उल्लेख आहे. त्यांचा विवाह सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला हिच्याशी झाला. संहितेनुसार हनुमानांनी सूर्यदेवांना आपला गुरु बनवले होते. सूर्यदेवांना 9 दैवी शास्त्रज्ञान होते. बजरंगबलीला या सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवायचे होते. सूर्यदेवांनी या 9 विद्यांपैकी 5 विद्या हनुमानांना दिल्या, पण उरलेल्या 4 विद्यांबाबत सूर्यदेवांसमोर समस्या निर्माण झाली. उर्वरित 4 दैवी शास्त्रांचे ज्ञान केवळ विवाहित शिष्यांनाच देता येते. म्हणून हनुमान तर बालब्रह्मचारी होते. त्यामुळे सूर्यदेव त्यांना उर्वरित 4 शास्त्रांचे ज्ञान देऊ शकले नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सूर्यदेवांनी हनुमानांना लग्न करण्यास सांगितले. आधी हनुमान लग्नाला तयार नव्हते, पण त्यांना उरलेल्या 4 शास्त्रज्ञान मिळवायचे होते. या कारणामुळे शेवटी हनुमानांनी लग्नाला होकार दिला. जेव्हा हनुमान लग्नासाठी तयार झाले तेव्हा योग्य मुलीचा शोध घेण्यात आला आणि हा शोध सूर्यदेवांची कन्या सुवर्चला हिच्यावर येऊन संपला. सूर्यदेवांनी हनुमानांना सांगितले की सुवर्चला अत्यंत तपस्वी आणि तेजस्वी आहे आणि तिचे तेज फक्त तुम्हीच सहन करू शकता. सुवर्चलासोबत लग्न केल्यानंतर तुम्ही उर्वरित 4 दैवी शास्त्रांचे ज्ञान घेण्यास सक्षम व्हाल. सूर्यदेवांनी हेही सांगितले की सुवर्चलासोबत विवाह झाल्यानंतरही तुम्ही नेहमीच बालब्रह्मचारी राहाल, कारण लग्नानंतर सुवर्चला पुन्हा तपश्चर्येत मग्न होईल. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर सूर्यदेवांनी हनुमान आणि सुवर्चलाचा विवाह केला. विवाहानंतर सुवर्चला तपश्चर्यामध्ये लीन झाली आणि आपल्या गुरु सूर्यदेव यांच्याकडून हनुमानांनी उर्वरित 4 शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे लग्नानंतरही हनुमान ब्रह्मचारीच राहिले. आता आपण दुसरी कथा बघूयात. हिंदू धर्मग्रंथामध्ये अशा 7 महापुरुषांचे वर्णन आहे जे अमर आहेत आणि आजही या पृथ्वीतलावर आहेत. हनुमान त्यापैकी एक आहेत. अलीकडे सेतू एशिया नावाच्या वेबसाईटने दावा केला आहे की या पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे हनुमान दर 41 वर्षांनी लोकांना भेटायला येतात आणि काही दिवस तिथे राहून परत जातात. पण हनुमान त्यांना फक्त दर 41 वर्षांनी भेटायला का येतात आणि त्यांना भेटल्यानंतर ते काय करतात, यावर सेतू एशियाने त्यांच्या वेबसाईटवर तपशीलवार संशोधन प्रकाशित केले आहे, जे तुम्ही वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. ती कुठली वेबसाईट आहे ते आपण पुढे बघूयात. मातंगा आदिवासी. सेतू एशियाच्या संशोधनानुसार श्रीलंकेच्या जंगलात एक आदिवासी समूह राहतो, जो बाहेरच्या समाजापासून पूर्णपणे तोडला गेला आहे.
त्याची राहणी आणि पेहरावही वेगळा आहे. त्यांची भाषा ही प्रचलित भाषेपेक्षा वेगळी आहे. हा मातंग आदिवासी समाज आहे. सेतू एशियानुसार हनुमान त्यांना दर 41 वर्षांनी भेटायला येतात. सेतू एशिया नावाच्या या आध्यात्मिक संस्थेचे केंद्र कोलंबोमध्ये आहे, तर तिचे आध्यात्मिक केंद्र पिद्रू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नुवारा या छोट्या गावात आहे. मानवजातीला हनुमानांशी पुन्हा जोडणे हा या संस्थेचा उद्देश आहे. सेतू नावाच्या या आध्यात्मिक संस्थेचा दावा आहे की यावेळी 27 मे 2014 रोजी हनुमानांनी शेवटचा दिवस या आदिवासी समूहासोबत घालवला होता. यानंतर 2055मध्ये हनुमान पुन्हा भेटायला येतील. सेतू संस्थेच्या मते या आदिवासी समूहाला मातंग लोकांचा समाज म्हणतात. येथे उल्लेखनीय आहे की हनुमानांचाही जन्म मातंग ऋषींच्या आश्रमात झाला होता. श्रीलंकेतील पिद्रू पर्वताच्या जंगलात राहणारे मातंग वंशाचे लोक संख्येने फारच कमी आहेत आणि श्रीलंकेतील इतर जमातींपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी सेतू संस्थेने वन्यजीवन शैलीचा अवलंब करून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. संपर्क साधल्यानंतर त्यांना त्या समूहाकडून मिळालेली माहिती जाणून आश्चर्य वाटले. संशोधनाच्या मते मातंगा समाजाचे हनुमानांसोबत विचित्र नाते आहे, जे गेल्या वर्षीच समोर आले होते. मग त्यांच्या विचित्र हालचाली पाहिल्या असता रामायण काळापासून हे सुरू असल्याचे दिसून आले. या मातंग समाजाच्या हालचाली दर 41 वर्षांनी सक्रिय होतात. मातंग समाजाच्या म्हणण्यानुसार हनुमानांनी त्यांना वचन दिले होते की मी दर 41 वर्षांनी त्यांना भेटायला येईल आणि त्यांना ज्ञान देईल. त्यांच्या वचनानुसार हनुमान दर 41 वर्षांनी त्यांना ज्ञान देऊन शुद्ध करण्यासाठी येतात. सेतूनुसार हनुमान 41 वर्षानंतर जेव्हा त्यांच्यासोबत राहायला येतात तेव्हा त्या मुक्कामात त्यांनी केलेले प्रत्येक काम आणि त्यांनी बोललेले प्रत्येक शब्द मिनिटाला या आदिवासींचे प्रमुख बाबा मातंग यांच्या हून पुस्तकमध्ये नोंद करून ठेवतात. 2014मध्ये हनुमानांनी आदिवासींसोबत केलेल्या सर्व लीलांचा तपशीलही या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे. सेतूने दावा केला आहे की पिद्रू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या आश्रमात आपले संत लोक हे पुस्तक समजून घेण्यात आणि आधुनिक भाषेत भाषांतर करण्यात व्यस्त आहेत, जेणेकरून हनुमानांच्या शाश्वत जीवनाचे रहस्य जाणून घेता येईल. परंतु या आदिवासींची भाषा किचकट आहे आणि हनुमानांची लीला त्याहूनही किचकट आहे. त्यामुळेच हे पुस्तक समजण्यास बराच वेळ लागत आहे. तर हे पर्वत कुठे आहे? हे पर्वत श्रीलंकेच्या मध्यभागी स्थित आहे, जे श्रीलंकेतील नुवारा एलिया शहरात आहे. या पर्वतरांगाभोवती घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये आदिवासींचे अनेक समूह राहतात. नुवारा एलिया पर्वतरांगा. वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यभागी रावणाचा महाल होता. नुवारा एलिया पर्वतांपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर मध्य लंकेच्या उंच पर्वतांच्या मध्यभागी बांद्रावेलाच्या दिशेने गुहा आढळतात. असे अनेक पुरातत्व अवशेष येथे सापडले आहेत, ज्यांचे काळ कार्बन डेटिंगद्वारे निश्चित केले गेले आहेत. श्रीलंकेतील नुवारा एलिया पर्वतांभोवती असलेले रावण पतन, रावण गुफा, अशोक वाटिका, खंडर झालेला विभीषण राजवाडा इत्यादींच्या पुरातत्व तपासणीवरून ते रामायण काळातील असल्याची पुष्टी होते. मातंगांनी हनुमानाची सेवा केली होती. असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीरामांनी आपले मानवी जीवन पूर्ण केले आणि जलसमाधी घेतली, तेव्हा हनुमान पुन्हा अयोध्या सोडून जंगलात राहायला गेले. किष्किंधा वगैरे मार्गे हनुमान लंकेच्या जंगलात फिरायला गेले. त्यावेळी तेथे विभीषणाचे राज्य होते. विभीषणालाही अमर होण्याचे वरदान लाभले. हनुमानांनी काही दिवस श्रीलंकेच्या जंगलात घालवले, जेथे ते भगवान श्रीरामांचे ध्यान करत असत. त्या काळात पिद्रू पर्वतावर राहणाऱ्या काही मातंग आदिवासींनी त्यांची चांगली सेवा केली.
त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन हनुमानांनी त्यांना वचन दिले की ते दर 41 वर्षांनी त्यांना भेटायला येतील. त्यामुळेच हनुमान आजही या वचनाचे पालन करतात. रहस्यमय मंत्र. सेतू वेबसाईटचा दावा आहे की मातंगांकडे एक रहस्यमय मंत्र आहे ज्याचा जप केल्याने हनुमान सूक्ष्म रूपात प्रकट होतात. ते आजही जिवंत आहेत आणि हिमालयाच्या जंगलात राहतात. जंगलातून बाहेर पडून ते भक्तांच्या मदतीसाठी मानवी समाजात येतात, पण कोणाला दिसत नाहीत. मातंगांच्या मते हनुमानांच्या दर्शनासाठी आत्मा शुद्ध असणे आवश्यक आहे. शुद्ध मनाची माणसेच त्यांना पाहू शकतात. मंत्रजपाचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा भक्ताची हनुमानांवर दृढ श्रद्धा असते आणि हनुमानांशी आध्यात्मिक संबंध असतो. सेतूचा दावा आहे की ज्या ठिकाणी हा मंत्र जपला जातो त्या ठिकाणांच्या 980 मीटरच्या क्षेत्रात कोणताही मनुष्य उपस्थित नसावा जो हनुमानांसोबत आत्मिकरित्या जोडलेला नाही, म्हणजेच हनुमानांसोबत त्याचा आत्मीय संबंध असावा. आता आपण मंत्र बघूयात. कालतंतू कारे चरंती येनर मरिष्णू निर्मुक्तेर काले त्वम अमरिष्णू. पिदूर पर्वताच्या जंगलात राहणाऱ्या काही आदिवासींना स्वतः हनुमानांनी हा मंत्र दिला होता. पिदृ पर्वत हा श्रीलंकेचा सर्वोच्च पर्वत मानला जातो. सेतू एशियाच्या या वेबसाईटवर आत्तापर्यंत या संदर्भात 3 प्रकरणे तपशीलवार पोस्ट करण्यात आली आहेत. अध्यायाचा सारांश. अध्याय 1. या अध्यायात मागच्या वर्षी एका रात्री हनुमानांनी त्यांना कसे दर्शन दिले आणि त्यांनी काय सांगितले. सेतूनुसार हनुमानांनी मातंगांना मुलाच्या मागील जन्माची कथा सांगितली. अध्याय 2. दुसऱ्या अध्यायानुसार हनुमानांनी मातंगांसोबत मधाचा शोध कसा घेतला आणि तेथे कोणत्या घटना घडल्या हे सांगितले. अध्याय 3. तिसरा अध्याय सर्वात मनोरंजक आणि रहस्यमय मानला जातो. वरती दिलेल्या मंत्राचा अर्थ आणि त्याचा संबंध या अध्यायात विस्ताराने सांगितला आहे. या अध्यायात काळाची संकल्पनाही स्पष्ट केली आहे. जसे आपण वेळेचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात घड्याळाचा विचार येतो, परंतु हनुमान शाश्वत आहेत. हनुमान किंवा इतर देव जेव्हा काळाचा विचार करतात तेव्हा ते काळाच्या धाग्यांचा विचार करतात, म्हणजेच त्यांच्यासाठी पृथ्वीवरील काळ हा क्षणिक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार मानवासाठी 1 वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे आहे. तर आता आपण श्रीराम आणि हनुमानांची कथा बघूयात. स्कंदपुराणात एक अतिशय संक्षिप्त आणि अतिशय फायदेशीर ज्ञान उपदेशक कथा आहे जी श्रीरामांनी त्यांचे महान भक्त, मित्र आणि शिष्य श्री हनुमान यांना शेवटची भेट म्हणून दिली होती. चला तर मग जाणून घेऊया की भगवान श्रीरामांनी हनुमानांना जीवनाचे कोणते आध्यात्मिक ज्ञान दिले होते. स्कंदपुराणातील कथेनुसार श्रीराम हनुमानांना म्हणतात, हे माझ्या प्रिय वायुनंदन, ज्यांनी या भौतिक जगात जन्म घेतला आहे, जे जन्म घेणार आहेत आणि ज्यांनी आपला देह सोडला आहे, माझी आणि इतरांची सर्व कामे मला चांगली माहीत आहेत. त्याच्या कर्मानुसार जीव एकटाच जन्म घेतो आणि एकटाच मरतो, म्हणून तत्त्वज्ञानात नेहमी स्थिर राहावे. आत्मा स्वतःचा प्रकाश आहे. तुम्ही नेहमी आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करा. शरीराविषयी आसक्ती आणि ममता सोडून द्या. नेहमी धर्माचा आश्रय घ्या. ऋषीमुनींचा सत्संग करा. सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या दोषांवर चर्चा करण्यापासून दूर राहा. भगवान शिव आणि विष्णूची नेहमी पूजा करा. नेहमी खरे शब्द बोला. आत्मा आणि परमात्मा यांच्यात एकात्मतेचा आणि एकतेचा अनुभव घ्या. आसक्ती आणि तिरस्काराने बद्ध होऊन जीव धर्म आणि अधर्माच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या मते देव, मानव इत्यादी वेगवेगळ्या नरकात राहतात. जीवनाचे आध्यात्मिक ज्ञान. हे हनुमान, आता पुढे या जगाचे ऐका.
हे जग एका खोल खड्ड्यासारखे आहे. त्यात आनंद नाही. येथे प्रथम जीव जन्म घेतो, नंतर तो बालपणात राहतो, त्यानंतर तो तरुण होतो आणि नंतर तो वृद्धत्वात येतो. नंतर माणूस मरतो आणि मृत्यूनंतर पुनर्जन्माचे दुःख भोगावे लागते. अशा प्रकारे ज्ञानाच्या अभावामुळे मनुष्याला त्रास सहन करावा लागतो. अज्ञान दूर झाले की त्याला परमसुखाची प्राप्ती होते. ज्ञानानेच अज्ञान दूर होऊ शकते. ज्ञान हे परमात्म्याचे स्वरूप आहे. वेदांचे श्लोक श्रवण व मनन केल्याने जे ज्ञान प्राप्त होते ते अलिप्त माणसालाच प्राप्त होते. गुरुदेवांच्या कृपेने वरिष्ठ अधिकाऱ्यालाही ज्ञान प्राप्त होते हे खरे आहे. सर्वे क्षयंता नित्या पतनांता समुच्छा संयोगा विप्रयोगांता मरणांतच जीवितम. सर्व संचितांचा अंत अक्षय आहे. खूप उंचावर चढणे म्हणजे खाली पडणे. योगायोगाचा शेवट वियोग आहे आणि जीवनाचा शेवट मृत्यू आहे. ज्याप्रमाणे भक्कम खांब असलेले घर जीर्ण होऊन दीर्घकाळानंतर उद्ध्वस्त होते, त्याचप्रमाणे मनुष्य थोडासा जीर्ण होऊन मृत्यूला कवटाळतो. ज्याप्रमाणे समुद्रात तरंगणाऱ्या दोन काठ्या एकमेकांना भेटतात आणि नंतर विभक्त होतात, त्याचप्रमाणे कालयोगामुळे मानवाचे एकमेकांपासून संयोग व वियोग होत आले आहे आणि पुढेही होत राहील. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, भाऊ, क्षेत्र आणि संपत्ती हे सर्व काही काळासाठी एकत्र येतात आणि नंतर इतरत्र जातात. ज्या प्रकारे सजीवांचे शरीर निर्माण केले जाते आणि नंतर नष्ट केले जाते, त्याचप्रमाणे आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही. म्हणून दुःखमुक्त, द्वैतरहित, ज्ञानी, शुद्ध परमात्म्याचा रात्रंदिवस विचार करावा. सर्वात शूर आणि दयाळू हनुमान अजूनही पृथ्वीवर ध्यान साधना करत आहेत आणि जिथे कोणी त्यांना किंवा श्रीराम यांना साधे, खरे आणि शुद्ध अंतकरणाने हाक मारतो, तिथे हनुमान त्यांच्या धार्मिक आणि योग्य प्रार्थना केल्यावर काही ना काहीतरी करतात. त्यांचे भक्त कधीही निराश होत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.